तरुण भारत नागपूर दिनांक 8 जुलै 2022. समर्थ नेतृत्व. क्रिया पालटे रोकडी. लेखक माधव किल्लेदार. एक खूप मोठं वन होतं. त्या वनात बरेच वन्य प्राणी, जनावरं, पक्षी राहत होते. त्या वनाचा राजा एक सिंह होता. तो सिंह नियमितपणे शिकार करीत असे, त्यामुळे त्या सिंहाची दहशत संपूर्ण वनात होती. सिंहाचा दरारा असा होता की आजूबाजूच्या वनांतील प्राणीही त्याला घाबरायचे. एके दिवशी एक ऋषी फिरत फिरत त्या वनात आले. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात, तिथली शांतता यामुळे त्यांचं मन प्रसन्न झालं. त्यांनी असं ठरवलं की या वनातच आपण तप करायचं, ईश्वराची प्राप्ती करायची. त्यांनी संकल्प केला आणि वनातील नदीकाठी तप करायला प्रारंभ केला. ऋषी त्यांचं तप करीत असताना अचानक तिथे सिंह आला. त्याला मनुष्य प्राणी पाहून खूप आनंद झाला. या मानवाची आपण शिकार करावी असं त्याला वाटलं. सिंहाने ऋषींवर झडप घातली, परंतु ऋषींच्या तपामुळे त्यांच्या अवतीभवती एक सुरक्षा वलय तयार झालं होतं. ते वलय अदृश्य होतं, त्यामुळे सिंह ते वलय छेदू शकला नाही. तो खाली पडला. त्याने पुन्हा प्रयत्न केला. तो जमिनीवर आपटला. तो अनेक वेळा प्रयत्न करत होता आणि वारंवार अपयशी होत होता. त्याची ही फजिती वनातील सगळेच प्राणी पाहत होते. त्यांना सिंहाची फजिती पाहून खूप आनंद झाला. काही वेळाने तो सिंह ऋषींना शरण आला. त्याने ऋषींची क्षमा मागितली. ऋषींनी त्याला क्षमा केली आणि त्याला आशीर्वाद दिला. सिंहाने त्यांना एक वर मागितला. तो वर असा होता की सिंहाला शिकार न करताच रोज अन्न मिळावं. ऋषींनीही त्याला एक अट घातली. ती अट अशी होती की शिकार न करता सिंहास अन्न हवं असेल तर त्याने वनात कुठल्याही प्राण्याची शिकारच करू नये. सिंहाने ती अट मान्य केली. ऋषींनी तथास्तु म्हटलं आणि त्यानुसार सिंहाला नियमितपणे अन्न मिळू लागलं. ऋषींचं तप पूर्ण झालं. त्यांनी अतिशय कठोर तपश्चर्या केली आणि ईश्वराची प्राप्ती केली. ऋषी त्यांच्या पुढल्या प्रवासाकरता निघाले. सिंहाची दिनचर्या मात्र नियमितपणे सुरू होती. तो वनात फिरायचा, परंतु ऋषींनी सांगितलेली अट पाळायचा. त्याला शिकार न करताच अन्न मिळू लागलं. त्यामुळे त्याने गर्जना करण्याचंही बंद केलं. सिंहाची गर्जना वनात ऐकू येत नव्हती. याचा परिणाम असा झाला की त्या वनराजाचा दरारा वनात कमी होऊ लागला. जे वन्य प्राणी त्याची चाहूल लागताच घाबरून दूर पळायचे, ते मात्र सिंह दिसला तरी त्याच्या समोर जाऊन उभे राहायचे. त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करायचे. सिंहाने गर्जना करण्याचं बंद केलं होतं. त्यामुळे तो काही दिवसांनी गर्जना कशी करतात हेच विसरला. त्याला शिकार न करता अन्न मिळायचं, त्यामुळे तो शिकार करणंही विसरला. वनराज सिंह हा केवळ नावापुरताच त्या वनाचा राजा होता. त्याच्या गुहेसमोर अनेक वेळा वनातील रानडुकरं, अन्य पशुपक्षी त्यास आव्हान द्यायचे, पण स्वतःतील शौर्य विसरून गेलेला सिंह मात्र त्यांना काहीही करू शकत नव्हता. एके दिवशी सिंह त्याच्या गुहेत मिळालेलं अन्न खाऊन झोपला होता. त्याला खूप गाढ झोप लागली. काही वेळात तिथे काही उंदीर आले. ते त्या निद्रिस्त सिंहाच्या अंगावर खेळू लागले. सिंहाला मात्र एवढी गाढ झोप लागली होती की त्याला हे कळलं देखील नाही की आपल्याच गुहेत आपल्याच अंगावर काही उंदीर खेळतायत. थोड्या वेळाने त्याच्या गुहेसमोर त्याला वर दिलेले ऋषी आले. ते त्याला उद्देशून म्हणाले की वनराज सिंह, बाहेर या. सिंह थोड्या वेळाने झोपेतून उठला आणि त्याला गुहेत सर्वत्र उंदीरच उंदीर दिसू लागले. सिंहाचं भयंकर रूप पाहून ते उंदीर घाबरले, परंतु सिंह शिकार करायचं विसरला असल्याने त्याने उंदरांना काहीही शिक्षा केली नाही. सिंह बाहेर आला आणि समोर उभ्या असलेल्या ऋषींना त्याने वंदन केलं. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला, त्याची विचारपूस केली. तेवढ्यात तिथे एक रानडुक्कर आलं. ते ऋषींना उद्देशून म्हणालं की महाराज, ज्याला तुम्ही वनराज वगैरे म्हणता आहात, तो एक निस्तेज सिंह आहे, जो गर्जनाही करू शकत नाही, शिकारही करू शकत नाही. त्याला या वनातील उंदीर देखील घाबरत नाही. तुमच्या वरदानामुळे तो केवळ नाममात्र वनांचा राजा आहे. तो आमच्यापैकी कुणाही वन्य प्राण्याचा सामना करू शकत नाही. ऋषींनी त्या रानडुकराचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मंद स्मित केलं. ते त्या प्राण्याला म्हणाले, सिंह हा कालही या वनांचा राजा होता, तो आजही या वनांचा राजा आहे आणि तो उद्याही याच वनांचा राजाच असेल. तो निद्रिस्त आहे पण निस्तेज नाही. त्याला मी शिकार करायची नाही असं सांगितलं होतं, गर्जना करायची आहे असं सांगितलं नव्हतं. त्याला मिळत असलेल्या आयत्या अन्नामुळे तो गर्जना करण्याचं विसरलाय, शिकार करण्याचं विसरलाय. ज्यावेळी तो स्वतःचा पराक्रम आठवेल, स्वतःचं गतवैभव आठवेल, त्यावेळी त्याला तुमच्यासारखं आव्हान देणारे प्राणी जीव मुठीत घेऊन पळतील. त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा तुम्ही इतर वन्य पशुपक्ष्यांनी घेतलेला आहे. ऋषींचं हे बोलणं ऐकून त्या रानडुकराने सिंहाला पुन्हा आव्हान दिलं. ऋषींनी सिंहाला आज्ञा दिली त्या रानडुकराशी लढायची.
तसंच त्या रानडुकराची शिकार करण्यासही सांगितलं. सिंह स्वतःचं अस्तित्व विसरला होता. ऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला त्याचं गतवैभव आठवलं. त्याला स्वतःचं मूळ रूप, पराक्रम, शौर्य आठवलं. सिंह चवताळून उठला. त्याने बऱ्याच कालावधीनंतर जबरदस्त गर्जना केली. रानडुकराच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याच्यावर झडप घातली. त्याची शिकार केली. वनातील सगळेच प्राणी हा प्रकार पाहत होते. बऱ्याच काळानंतर आपल्या वनराजाचं हे रूप पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ऋषी त्यांच्या आसनावरून उठले आणि त्यांनी त्या प्राण्यांना उपदेश केला. सिंहाला त्यांनी शिकार करू नकोस, पण गर्जना करायचं विसरू नकोस हे सांगितलं. ऋषींनी सर्व प्राण्यांना आशीर्वाद दिला. ते पुन्हा त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले. सिंहाला स्वतःचं अस्तित्व मिळालं. तो नियमितपणे वनात फिरत असे, गर्जनाही करीत असे. वनराज सिंहाचा दरारा त्या वनात पुन्हा एकदा कायम झाला. समर्थ नेतृत्व म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा कधीही विसर न पडू देणं होय. मानवी जीवन हे त्या वनासारखं विस्तीर्ण आहे. त्या वनातील वन्य पशुपक्षी हे मानवी जीवनातील षड्रिपूंप्रमाणे आहेत. या जीवनात स्वतःचं अस्तित्व विसरलेला मानव हा त्या वनराज सिंहासारखा आहे. त्याच्या जीवनातील भौतिक सुख म्हणजे वनराज सिंहाला मिळालेलं आयतं अन्न आहे. सिंह जसा गर्जना करणं विसरतो, तसंच मनुष्य प्राणी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला विसरतो. जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व नाकारतो, तेव्हा मानवी जीवनातील गुंतागुंतीत तो अधिकाधिक अडकत जातो. ही गुंतागुंत त्या रानडुकरासारखी असते. परंतु जेव्हा संत आणि सत्पुरुषांचा मनुष्य जीवनात प्रवेश होतो, तेव्हा जीवनाचं मूळ रहस्य, मानवाचं अस्तित्व त्याला सापडतं आणि ही मानवी जीवनातील गुंतागुंत नष्ट होऊन मानवी जीवन समृद्ध बनतं. याकरता आवश्यकता आहे ती सामर्थ्यशाली नेतृत्वाचा स्वीकार करण्याची. अनुकरण हे या पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य आहे. जे अनुकरणीय आहे तेच आचरणीय असेल असं नाही. मनुष्य प्राण्याव्यतिरिक्त इतर सर्व प्राणी हे अनुकरणीय गोष्टीलाच आचरणीय बनवतात. मुळात त्यांचं जीवन जगण्याचं उद्दिष्ट हे अनुकरण करणं याच तत्वावर अवलंबून असतं. इतर पर्यायही त्यांच्याकडे नसतो. वन्य प्राण्यांमध्ये जसा सिंह, वाघ शिकार करतात, त्याप्रमाणेच त्यांचे छावा आणि बछडे ते शिकतात आणि त्यांचं अनुकरण करीत शिकार करतात. जसं एखादा हरिण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची शिकार होऊ नये म्हणून वेगाने पळतं, तसंच त्या हरणाचं अनुकरण इतर हरिण करतात आणि जगतात. चिमणी ज्याप्रमाणे घरटं तयार करते, तसंच तिची पिल्लं घरटं बांधतात. जसा एखादा हत्ती स्वतःच्या सोंडेचा वापर करतो, तसंच त्या हत्तीचं पिल्लू स्वतःच्या सोंडेचा वापर करायला शिकतं. गरुड आणि घार हे जसे आकाशात उंच भरारी घेतात, तसंच आचरण त्यांची पिल्लंही करतात. मनुष्य प्राण्यांचं मात्र तसं नाही. जे अनुकरणीय आहे ते आचरणीयच असेल असं मनुष्याबाबत घडत नाही. चांगलं आणि वाईट याची समज असलेला, तशी बुद्धी असलेला प्राणी म्हणजे मनुष्य आहे. मनुष्याच्या बुद्धीला जे पटतं ते स्वीकारलं जाईलच असंही नाही, कारण मनुष्य हा अनुकरणीय आहे, पण तो तेवढाच सदाचरण किंवा दुराचरण करणाराही आहे. मनुष्याची सतसत विवेक बुद्धी ही मोह, लोभ, क्रोध, अहंकार, काम आणि मत्सर या षड्रिपूंनी ग्रासलेली असते. जसं सूर्याला ग्रहण लागतं, तशीच मनुष्याच्या विवेकी बुद्धीलाही ग्रहण लागतं. अनेक वेळा दृष्टीसमोर दिसणारी उत्तम आणि सत्य गोष्टही मनुष्य प्राणी स्वीकारत नाही आणि परिणामी त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ येते. मनुष्य जीवनातील अनेक निर्णय चुकतात, कारण ज्ञान, विवेक, कर्म करण्याची क्षमता, संयम यांचा अभाव असतो. परिणामतः सामान्य मनुष्य नियतीला, नशिबाला किंवा देवाला दोष देऊन मोकळा होतो. प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिगत आयुष्याचा परिणाम हा त्याच्या संपर्कात किंवा संबंधात असणाऱ्या लोकांवर होत असतो. मानव समाजातील सगळेच मानव नेहमीच एकमेकांचं अनुकरण करून स्वतःचं जीवन जगण्याची पद्धत बनवित असतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने स्वतःचं व्यक्तिगत जीवन सातत्याने तपासून पाहावं, आत्मचिंतन करावं. आत्मवंचना करू नये. आत्मचिंतन हे मानवी आयुष्याला उभारी देणारं आहे, तर आत्मवंचना ही मानवी आयुष्याला विनाशाकडे नेणारी आहे. मनुष्य जीवन जगताना मनुष्य हा योग्य मार्गावर आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता सातत्याने श्रीमद दासबोध, संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञानासहित विवेकाची प्राप्ती होईल. चुका, प्रमाद, अपराध, गुन्हे मनुष्याकडून होणार नाहीत आणि इतरांनाही तो सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेल. समर्थ नेतृत्वाची निर्मिती करायची असेल तर आधी व्यक्तिगत जीवनातील दोष दूर करून
ज्यांचं नेतृत्व स्वीकारलंय त्यांचे दोष आणि अवगुण दूर करावेत. स्वतःमधील आणि स्वतःच्या अनुयायांच्या गुणांची वृद्धी करावी. जे अनुकरणीय आहे, जे विवेकाधीन आहे, तेच आचरणीय असावं. समर्थ नेतृत्वाच्या निर्मितीकरता श्री समर्थ श्रीमद दासबोधात असं म्हणतात की निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. म्हणजे वेदांत, निरूपणाची आवड, हरिकथेची आवड यामुळे आचरणात होणारा बदल म्हणजे सत्वगुण होय. सत्वगुणांची वृद्धी अवश्य व्हावी, परंतु सत्वगुणांचा अतिरेक मात्र होऊ देऊ नये. त्यामुळे समर्थ नेतृत्व निर्माण होण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास सद्गुणांची विकृती निर्माण होईल. त्यामुळे नेतृत्वासहित अनुयायांचा आणि पर्यायाने समाजाचा ऱ्हास होईल. गेली अनेक शतकं भारतीय समाज हा सद्गुणांच्या विकृतीने ग्रासलेला आहे. भारतीय समाज हा त्या सिंहासारखा निस्तेज नाही तर निद्रिस्त आहे. त्याला स्वतःच्या मूळ अस्तित्वाची आठवण करून देण्याकरिता समर्थांसारखंच समर्थ नेतृत्व आवश्यक आहे. समर्थ नेतृत्व या सदरातील माधव किल्लेदार यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.